हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. तर आपण 7व्या श्लोकावरचं तात्पर्य 6व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. तो कोणत्या गोष्टींच्या मागे लागलेला असतो? आधी आपण वाचलं बघा की हा व्यक्ती आहे, त्याला समाजातून देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करायची इच्छा आहे, सुंदर पत्नी, घर, गोंडस मुलं या गोष्टींची इच्छा आहेत. तर जेव्हा मनुष्य या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावेच लागतात. तर आयुष्यभर असा मनुष्य कठोर परिश्रम करत राहतो. रात्री उशिरापर्यंत काम करत राहतो, खूप कमवतो, पण 2 घास शांतपणे बसून खायला सुद्धा वेळ नसतो. अशी परिस्थिती असते. श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात की रजोगुणी व्यक्ती जीवनभर सन्मान मिळवण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर प्रचंड परिश्रम करतो. मात्र जेव्हा त्याचा मृत्यू होतो तो मृत्यूनंतरच्या जीवनासाठी आपल्यासोबत ह्या जमवलेल्या वस्तूंपैकी एकही वस्तू स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पुढच्या जन्मात या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर तो घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची भक्ती व्यक्तीने कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी करायला हवी. भक्तीत येऊन केवळ मान सन्मानाची अपेक्षा ठेवणं हे योग्य नाहीये. प्रभुपाद म्हणतात प्रवचनात की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे हे स्वीकारा आणि कर्तव्य बुद्धीने भक्तिमय सेवा करायला सुरुवात करा. तर जसं आपण इथे वाचलं की जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठोर परिश्रम करावे लागतात. तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की मनुष्य जन्म आहे, हे मनुष्याला मिळालेलं या भौतिक जगतातलं जीवन आहे, ते अतिशय कठीण कठोर परिश्रम ढोर मेहनत करण्यासाठी नाहीये. केवळ आहार, निद्रा, भय, मैथून यासाठी मनुष्य जन्म नाहीये. आपल्याला झोपायला 3 फूट ते 3 फूट बाय 6 फूट अशी एवढीच जागा लागते. आपण एकदा झोपलो की आपण चटईवर झोपलोय की अगदी रत्नजडीत सोन्याच्या गादीवर झोपलो आहे, सोन्याच्या पलंगावर झोपलो आहे, हे सुद्धा आपल्याला समजत नाही. झोप तर आपल्याला चांगलीच लागते आहे, मात्र हा रत्नजडीत सोन्याचा पलंग बनवणं हे काही कमी कष्टाचं काम नाहीये. तर हा जो रजोगुणी व्यक्ती असतो त्याला नेहमी वाटत असतं की मी जरा हे असं ॲडजस्ट करेन म्हणजे मी जास्त सुखी होईल. मी जर ही गोष्ट दुसऱ्या प्रकारे करून पाहिली तर मला जास्त आनंद मिळेल. तर श्रील प्रभुपाद जेव्हा विदेशात एका विशिष्ट सेंटरमध्ये जात होते त्यावेळी ते नेहमी मॉर्निंग वॉक करण्यासाठी आपल्या शिष्यांबरोबर एका पार्कमध्ये, एका बागेमध्ये जायचे आणि त्या बागेला छानपैकी परिक्रमा करण्यासाठी, फिरण्यासाठी छान जागा होती. आणि एक शिष्य नेहमी प्रभुपादांबरोबर जेव्हा जेव्हा प्रभुपाद त्या सेंटरमध्ये येत तेव्हा मॉर्निंग वॉकला त्यांच्याबरोबर जात असे. तर एकदा ते पार्कमध्ये जाण्यासाठी प्रभुपादांनी प्रवेश केला आणि नेहमी ज्या दिशेने ते जातात त्याच्या उलट दिशेने जायला प्रभुपादांनी सुरुवात केली. म्हणजे आधी पूर्वी जर ते प्रभुपाद घड्याळ चालतं त्या दिशेने चालत होते त्या पार्कमध्ये, तर आज त्यांनी काय केलं, घड्याळ
च्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. आणि नेहमी त्यांच्या बरोबर असलेला जो शिष्य होता त्यांनी इकडे तिकडे बागेत पाहिलं, त्या पार्कमध्ये पाहिलं आणि तो म्हटला, अरे आज खूप छान वाटतं आहे, आज ही बाग तर मला वेगळीच वाटते आहे. तर त्यावर श्रील प्रभुपादांनी समजावून सांगितलं की जो बद्ध जीव आहे तो या भौतिक जगतात विविध भौतिक शरीर प्राप्त करत असतो आणि त्या विविध शरीरांमध्ये तो नेहमी आहार, निद्रा, भय, मैथुन हेच करत आलेला असतो. पण प्रत्येक जीवनात त्याला वाटत असतं मी काहीतरी नवीन करतो आहे, पण त्यात काहीच नवीन नसतं. तर हे जे सगळं आहे ते रजोगुणाच्या प्रभावामुळे व्यक्ती करत असतो. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.